कोण होता, कसा होता, कोणत्या पक्षाचा होता, कोण होता, कसा होता, कोणत्या पक्षाचा होता, पण माणूस कामाचा होता, शेवटपर्यंत वास अंगाला घामाचा होता. वागण्या बोलण्यात साधा होता, शब्दाचा पक्का वादा होता. दादा खरंच दादा होता. अडल्या नडल्याला हात देणारा, चुकलं असेल तर फैलावर घेणारा. अडल्या नडल्याला हात देणारा, चुकलं असेल तर फैलावर घेणारा. स्पष्ट बोलणारा आणि थेट होता. खरं सांगतो माणूस म्हणून हा माणूस खूप खूप ग्रेट होता. खूप खूप ग्रेट होता. ज्यानं आयुष्यामध्ये एकही मिनिटाची वेळ चुकवली नाही, तो लोकनेता आपल्यातून काळजाचा ठोका चुकवून दुर्दैवानं निघून गेला. आणि आज भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे दुर्दैवानं ज्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरी करण्याची वेळ उत्साहात आपल्यावरती यायची, आपण धूमधडाक्यात करायचो, आज दुर्दैवानं त्यांची जयंती महाराष्ट्रभर प्रत्येक कानाकोपऱ्यात साजरी करावी लागतीये. आवटे सर या ठिकाणी आहेत. सर, देशानं इतिहासामध्ये पाहिले तर अनेक नेत्यांचं कार्यक्षम असताना दुर्दैव निघून जाणं आम्ही पाहिलं. नेहरूजींपासून, इंदिराजींपासून, राजीवजींपासून, शास्त्रीजींपासून. पण कालांतरानं ती पोकळी भरून येत होती. आज 6 महिने झाले महाराष्ट्रामध्ये दादा नावाची पोकळी जराही भरून येत नाहीये. ही त्या माणसाच्या कामाच्या पावती आहे. आणि आज त्यांच्या नावानं आदरणीय सतीश भाऊंनी हा पुरस्कार एका साहित्यिकाला दिला. खरं तर आताच डॉक्टर साहेबांनी सांगितलं की पुरस्कार कुणाच्या नावानं मिळतो हे फार महत्वाचं असतं आणि त्यानुसार तुमच्या पुरस्काराची उंची वाढत असते आणि तुमच्या कामाची जबाबदारी वाढत असते. खऱ्या अर्थानं अजितदादांच्या नावानं जर आज पुरस्कार मिळाला असेल तर उभ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मी वेळेवर करणार, इतकी जरी जबाबदारी एक डॉक्टर आणि कवी म्हणून मी केली तरी माझ्यासाठी अजितदादांचा तो आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असल्यासारखं होईल. आज दादा, त्यांना आपण विनम्र अभिवादन या ठिकाणी करत आहोत. आताच डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं की दादांनी आपल्या तालमीमध्ये सतीश भाऊंसारखा एक खंबीर कार्यकर्ता आम्हाला दिला. आणि शिकलेल्यांचा नेता म्हणजे पदवीधरांचा नेता असतो. आणि सतीश भाऊ, मी विद्यार्थी असल्यापासून तुम्हाला पाहतोय. गोंदेगाव, सोयगावला राहत असताना तुम्ही आमच्या शाळांमध्ये, भागांमध्ये फिरत होतात. तेव्हापासून तुमचे दौरे आम्ही पाहतोय. शाळांना सहकार्य असेल, हे सगळं सहकार्य असेल, शैक्षणिक वाचनालयांना दिलेल्या तुम्ही पुस्तकांच्या भेटी असतील, हा अजितदादांचा विचार तुम्ही गावखेड्यामध्ये पोहोचवत होतात आणि अजून जोमानं दादांनंतरही तुम्ही पोहोचवत राहाल. आणि हीच त्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली राहील. या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून दादांवरती निस्सीम प्रेम करणारा एक पत्रकार म्हणून महाराष्ट्राला परिचित असणारे आवटे सर या ठिकाणी आले. आपण पाहिलं की महाभारतामध्ये त्या ठिकाणी दृष्टी नसताना महाभारताच्या रणांगणावर काय चाललंय हे सांगणारा एक संजय आपल्याला माहित होता. पण या ठिकाणी आजही डोळ्यावरती पट्टी बांधून अनेक नागरिक आहे, त्यांना काय चाललंय हे लेखणीतनं निर्भीडपणे सांगणारा एक संजय महाराष्ट्रामध्ये वावरतोय. त्यांचं नाव संजय आवटे. आणि भाऊ, त्यांच्या हस्ते हा पुरस्कार तुम्ही या ठिकाणी देणार आहात, खूप चांगलं वाटतंय. आताच खिमतसरा मॅडम यांनी सांगितलं की साहित्यिकांची भूमिका असते, ती भूमिका या ठिकाणी मांडतो. दादांच्या निसर्गाच्या प्रेमाबद्दलचा उल्लेख झाला, त्याबद्दल निसर्ग कविता सादर करतो आणि थांबतो. पण त्याआधी एक कवी आणि साहित्यिक म्हणून भाऊ, दिसतंय ते पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या. दिसतंय ते आता पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या. नशीब तुमचं घरदार, जमीन मादी, आभाळ अजून आहे टिकून. पेपर परीक्षा ऑलरेडी झाल्यात विकून. पुढचा नंबर शाळा, कॉलेज, BSNL विद्यापीठ, मजबूत भारताची अशी एक एक निखळत जाईल वीट. आज हे पेपर आहेत विकायला, उद्या आमचा नंबर येईल तेव्हा काय कराल? बोलू नका, नाही तर देशद्रोही ठराल. आणि अशी परिस्थिती असताना भाऊ, तुम्ही बोलणाऱ्यांना हा पुरस्कार दिलाय, त्याबद्दल मला विनंती करायची आहे भाऊंसाठी आणि या फाउंडेशनसाठी जोरदार टाळ्यांचा गजर एकदा करावा. आणि जी निसर्ग कविता दादांनी आता सांगितलं की दादा एक फांदी जरी तोडली तरी रागावत होते, फैलावर घेत होते. आणि त्याच निसर्गावर प्रेम करणारी दादांना आदरांजली म्हणून ही कविता. कवितेचं नाव निसर्ग. की किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं. किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं. आणि वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याला भाडं. लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी. अहो, या लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी. आणि किती ऍडव्हान्स मागतात ढग पाऊस पाडण्याआधी. किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात. किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात. आणि चोचीत मावेल तेवढंच खावं हे पक्षी कुठून शिकतात.
प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी वीज बिल धाडतो का? प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी वीज बिल धाडतो का? आणि कधी रविवारची सुट्टी घेऊन जगात अंधार पाडतो का? भाऊ मराठवाड्यात बोलतोय, फार वातावरण बिघडलंय, जाती जातीमध्ये भांडणं लागली आणि आपल्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे, पुन्हा आपल्याला जवळ आणावं लागेल. आणि निसर्ग आम्हाला शिकवतोय, हलका वाघ भारी वाघ, हलका कोल्हा भारी कोल्हा, हलका वाघ भारी वाघ, हलका कोल्हा भारी कोल्हा. अशा त्यांच्यातही असतात का हो जाती? आणि एक बी उगवायचे किती पैसे मागते माती? किती मधमाशा मधामधला आपला वाटा मागतात, किती मधमाशा मधामधला आपला वाटा मागतात, आणि किती मोरांना नाचण्यासाठी सांगा डीजेवरची गाणी लागतात. महाविद्यालयात बोलतोय, समुद्र अजूनही आपल्या मिठावरती कधीच टॅक्स सांगत नाही. राज्याचा आणि केंद्राचा असा वेगवेगळा पण नाही. समुद्र अजूनही आपल्या मिठावरती कधीच टॅक्स सांगत नाही, आणि सतत प्रवास करून सुद्धा नदी टीएडीए मागत नाही. किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ आहे, किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून ॲबॉर्शन करतात, किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून त्या गर्भाचं ॲबॉर्शन करतात, किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून त्या गर्भाचं ॲबॉर्शन करतात, आणि किती ससे शर्यत हरल्यावर गळफास घेऊन मरतात. हा निसर्ग कृतीतून आम्हाला शिकवतोय कसं जगावं, याचा शाश्वत मार्ग दाखवतोय. पण आम्हीच आहोत वेडे, वागत आहोत खुळे. कधी कळेल आपल्याला, आपल्यामुळे नाही निसर्ग, आपण आहोत निसर्गामुळे, आपण आहोत निसर्गामुळे. छोटीशी आठवण फक्त सांगतो, आपल्याच मार्गदर्शनाखाली होत असणाऱ्या काव्यधाराच्या माध्यमातून एक कवी म्हणून महाराष्ट्रभर येण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. आणि विनायकराव पाटील काव्य करंडक स्पर्धेमध्ये इंगळे सर असतील, निलेश असेल, या सर्वांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक मिळाल्यानंतर महाराष्ट्रभर कवी म्हणून नावारूपास मी आलो. त्यामुळे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आणि विनायकराव पाटील काव्य करंडक स्पर्धा, देवगिरी महाविद्यालय आणि तुम्ही असाल भाऊ आणि दिलीप भाऊ, हे माझ्यासाठी त्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये मला पुश देणारा तो एक धक्का आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. या कार्यक्रमाचं असंच आयोजन वर्षानुवर्ष चालू. अजितदादांचा विचार ज्याप्रमाणे कामातून तुम्ही रुजवत आहात तो उद्या फुलून येऊ, त्यांना पुन्हा एकदा आदरांजली वाहतो. समोरही घड्याळ आणि मागेही घड्याळ असलं तरी वेळ आपण पाळायची असते, याचं भान ठेवतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.